सांगायचे आता सांगायचे. तो जा आता, उद्या सकाळी ये लवकर. हां, माझा मोबाईल कुठे ऐका, कोणा ती खनखन करेल. हो ना, आता ही काय आता ओव्या बाजार कथन हे नावडे पडलं ना आता आपलं म्हणून आधी गडी चुकून आता पण प्रस्ताव करता. झालं का? कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञान प्रतापील सोचे अद्वैत भाव पुत्र ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्य मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदांतविदां वरिष्ठम. या पक्ष में सारे अनात्म पदार्थ साक्षी भाष्य है. प्रमाता प्रमाण का विषय कोई भी नहीं. काहे ते अंतःकरण और इंद्रिय तथा घटादिक सारी त्रिपुटी और ज्ञान स्वप्न की न्याय एक काल में उपजे है. तिनका विषयी भाव बने नहीं. जो घटादिक विषय और नेत्रादिक इंद्रिय तैसे अंतःकरण ये ज्ञानते प्रथम होवे तो नेत्रादि द्वारा अंतःकरण की वृत्ति रूप ज्ञान प्रमाणजन्य होवे. सो अंतःकरण इंद्रिय और विषय तीनों ज्ञान के पूर्व काल में है नहीं, किंतु ज्ञान समकाल ही स्वप्न की न्याय त्रिपुटी उपजे है. याते त्रिपुटी जन्य ज्ञान कोई भी नहीं है, तथापि ज्ञान विषय स्वप्न की न्याय त्रिपुटी जन्यता प्रतीत होवे है. याते जागृत के पदार्थ साक्षी भाष्य है, प्रमाण जन्य ज्ञान के विषय नहीं. याते भी स्वप्न के समान मिथ्या है. अगोदर एक विषय सांगतो नंतर जीवाचा संकल्पन सिद्धी अंतर असतो. हा एक लक्षात. जीवाचा संकल्प आणि ते संकल्प सिद्धीला अंतर असतो. आणि संकल्प ठरल्यावर त्याला फळ येतं असं नाही. तो अल्पज्ञान झाला विषय. आता आपण आपला विषय करूया. संकल्प करतो. हां, येणं झालं की चिंतनाला, म्हणून जीवाचा संकल्प सिद्धीला जातो असं नसतं. म्हणून साधक अवस्थेमध्ये एक तर असं पाहिजे जे विषय माझ्या लक्षात काही अवघड नाही. सूर्यचक्र केली एक तुझ्यासारखं नारायण डॉक्टरपाशी असावं. नाहीतर आमच्यासारखं पण जर असलं पाठ घ्यावा, चिंतन ऐकावं आणि एका झाडाखाली बसून चिंतन करावं. मी असं करेन. आबा होते आमचे, महात्मा होता आणि संत परंपरेचे असल्यामुळे त्यांच्या समज पाठीमागं करायचा आणि ते काय मला आवडत नसं. मग मी ते पाठ घ्यायचा आणि एका झाडाखाली जाऊन बसायचं आपलं. असं एक असतं. त्यांनी ओळखलं. ते म्हणजे आता काय करू, माझं चुकतं आहे का म्हणायचं मला. आता ही संत मालिक आहे, मी काही दुसरं करतो का, याला सोडून देता येत नाही. बरं सोडून देतं, चला जाऊ नका डोंगरच म्हणायचे. माझ्याकरता ते डोंगरच आले. आम्ही दोघं जण काल त्या रामलिंगाच्या डोंगरात बसलो काही दिवस. पण त्यांचं सत्कार्य गुरु परंपरा असल्यामुळे ते या म्हणलं. मग तिथं राहिलो काही दिवस. म्हणून जीवाचा संकल्प सिद्धीला जातो वेळेवर असं नाही, आणि सिद्ध होतो असं पण नाही. झाला विषय का जीवाच्या संकल्पाला शक्ती नाही पूर्ण करण्याची. जीवाच्या संकल्पाला त्या संकल्पाची पूर्तता करण्याची शक्ती नाही. ज्या सोडून म्हणतो अल्पज्ञ. आता ही मनात आलेला वृक्ष काढून टाकला मी. आता तू जी वाचला ती एकदा वाच म्हणजे सांगतो. या पक्ष में सारे अनात्म पदार्थ साक्षी भाष्य है. प्रमाता प्रमाण का विषय कोई भी नहीं. काहे ते अंतःकरण और इंद्रिय तथा घटादिक सारी त्रिपुटी और ज्ञान स्वप्न की न्याय एक काल में उपजे है. तिनका
विषयी भाव बने नहीं। जो घटादिक विषय और नेत्रादिक इंद्रिय तैसे अंतःकरण हे ज्ञानते प्रथम होवे तो नेत्रादि द्वारा अंतःकरण की वृत्ति रूप ज्ञान प्रमाणजन्य होवे। सो अंतःकरण इंद्रिय और विषय तीनों ज्ञान के पूर्व काल में है नहीं, किंतु ज्ञान समकाल ही स्वप्न की न्यायी त्रिपुटी उपजे है। याति त्रिपुटी जन्य ज्ञान कोई भी नहीं, तथापि ज्ञान विषय स्वप्न की न्यायी त्रिपुटी जन्यता प्रतीत होवे है। याति जागृत के पदार्थ साक्षी भाष्य है, प्रमाण जन्य ज्ञान के विषय नहीं, याति भी स्वप्न के समान मिथ्या है। आता विषय असा आहे, तुम्हाला एक जागृतीचा भ्रम आहे. ही जागृती नाही, स्वप्न. साधूंच्या विचाराने हे तुम्ही स्वप्न आहे, स्वप्न तुम्हाला कळत नाही म्हणून ते जागृती वाटत. आणि जागृती का वाटते तर तुम्हाला दीर्घकाळाचा भ्रम आहे. दीर्घकाळ म्हणजे सांगितलं आयुष्याची मर्यादा दीर्घ. आणि तुम्हाला पदार्थ तुमच्या ज्ञानाच्या आधी आहे असं वाटतं. अगदी तुमची भ्रम कसा म्हणून विषय सांगा. आणि ते आता कसं गंमत आहे, हे जे आता वडाचे झाडं वगैरे हे तुमच्या आधी वाटतं आणि दीर्घकाळ वाटतं नाही. आणि तुम्हाला सुद्धा माझं 25 वर्षाचं वय, 28 वर्ष वय, 30 वर्ष वय वाटतं. कशाला काळाची भ्रांती म्हणावं. आणि पदार्थ जे समोर आहेत आपल्या आधीच्या पदार्थाला पदार्थाचे भ्रांती म्हणावं. पदार्थ भ्रांती का, तो पदार्थ म्हणजे प्रतीक मात्र, पण ती प्रतीक मात्र कळत नाही. दीर्घकाळ पदार्थ तो सत्य असं वाटतं. पण हे आहे सगळं न कळण्याचे व्यवहार सत्ता मांडल्यावर हे घडत. पण आजच्या विषयामध्ये ही जगत, ही जागृती साक्षी भाष्य. आता साक्षी कशाला म्हणावं अगोदर घ्या, पण ते साक्षी भाष्य कसं हे सांगायचं आहे. तर अविद्या उपै चैतन्याला साक्षी म्हणावं. आणि अविद्या या शब्दाचा अर्थ स्वची ओळख, अनओळख. स्वची अनओळख. आणि स्वची अनओळख हीच अविद्या आहे. अविद्या दुसरी नाही, स्वतःचं अज्ञान हीच अविद्या आहे. तुम्ही ज्याची इच्छा करता ती तुमचं स्वरूप आहे. तुम्ही ज्याची इच्छा करता ती तुमचं स्वरूप आहे. सगळ्याला सुखाची इच्छा ती सुख तुझं स्वरूप आहे, म्हणून हे अज्ञान आहे. मग ती कोणी असो, गुरुजी सांगा महापापी चांडाळातला चांडाळ, महापवित्र पवित्र, सगळ्यांचा हेतू एक आहे. साधन चुकीचं आहे, साधन अपूर्ण आहे, परंतु हेतू सगळ्याच आहे. कशावर ना, मग लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भयू नये. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. मग त्याच्यावर 1-2 शब्द सांगून इकडे, ज्याला हातपाय नाहीत, ज्याला नाक नाही, आणि ज्याला घर नाही, दार नाही, त्या पंढरपूरच्या घाटावर पडलेले आहेत ते, त्यांना विचारा काय पाहिजे, काय म्हणतील ते. सुख पाहिजे म्हणतील का नाही. ज्याला हातपाय नाही, रगतपित्ती आहे, अंगातून पू वाहतोय, माशा टोपल्यावर बसल्याच्या अंगावर, त्याला विचार तुला काय पाहिजे. सुख म्हणे. आणि याच्यावर हेलिकॉप्टर बसायला आहे, राजाच्या राणीला सगळं अनुकूल आहे, शस्त्र अस्त्र आहे, संकल्प झाल्यावर व्यवहार सिद्ध आहे. पण त्याला विचार आणखी तुला काय पाहिजे, काय पाहिजे. सुख. मग सगळ्याच्या हेतू एक आहे का नाही. मग सुख का मिळत नाही याचं नाव अज्ञान. सुख का मिळत नाही एक त्याच्या उलट तुम्ही दुःख नको म्हणता, दुःख का टळत नाही हेच नाव अज्ञान. दुःख टळत नाही अज्ञान, आणि सुख मिळत नाही अज्ञान. आणि हे अविद्या, आणि हे अविद्या आहे संकुचित. आणि ते संकुचित म्हणजे या ध्यायाचे म्हणे मी स्त्रीपुत्र दमदारा म्हणे माझं हे अविद्येचं काय नाही कळत. म्हणून पाठीमागचं जर तुम्हाला लक्ष असलं, अधिकारी प्रकरण नाही जर विचारलं तर ही आवड. अधिकारी जर प्रकरण तयार असेल पहिल्या दुसऱ्या स्तरांगातल्या नियमाने, तर हा विषय लागेल. नाहीतर मग आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं, आप जेवायचे जब जेवायचे नाही. तर परमार्थ वर्तमान कालामध्ये तुम्हाला अखंड सुखामध्ये पोहोचून नेऊन, परंतु
अधिकार कमी असतो. द्या सोडून मला माझ्या विषयाच्या बाजूला मी का जातो की हे कळलं पाहिजे हे तर काय गुण आहे आणि आपण काय कमी पडायला लागलो म्हणून ही मला सांगावं लागतं. नाही ही सांगण्याची गरज नाही. ही सांगायला मी शास्त्राचा गुन्हेगार आहे. मी शास्त्राच्या बाहेर बोलतो काही वेळेस. विषयाच्या संबंधाने बोलण्यापेक्षा स्वतःच्या तुम्हाला काय शास्त्रात गुण आहे, शास्त्रात काय सिद्धांत आहे, साधूंचा ध्येय काय आहे हे कळण्याकरता मी थोडंसं बाजूला येतो. त्याला फक्त तात्पर्य बोला. पण श्रुती तात्पर्य आता कसं आहे ते ऐका आता. श्रुती म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलं तेच बोलायचं असतं. पण शास्त्रांनी जे सांगितलं ते बोलण्याकरता कळून देण्याकरता मधल्या लोकांना हे सांगावं लागतं. हो असं ते. आता हे कळलं का नाही. महापापी चंडालापासून देवादिकापर्यंत नीट आहे का पुन्हा. महापापी चंडाळापासून नाही याच्यापेक्षा जाऊन सांगतो. वाघ, नाग, विंचू, आसुरी संपत्तीचे प्राणी, कुत्र, मांजर या सगळ्याला सुखाची इच्छा आहे. पण त्यांनी पाप केलं म्हणून त्या पापामुळे त्याला कनिष्ठ भूमिकेला देवाने टाकलं नाही. कुत्र काय झालं नाही विचार सांगतात जाऊ द्या. जेव्हाला सुखाची इच्छा एवढंच मला सांगतील आणि ते सुख स्वतःचं असून त्याला कळत नाही आणि न कळणं हे आहे अविद्या. आणि त्या अविद्या चैतन्याला साक्षी म्हणावं. साक्षी या शब्दाचा अर्थ सगळ्याला ओळखणारा, मनाला ओळखतो, इंद्रियाच्या व्यवहाराला ओळखतो, देशकार्याला ओळखतो, तिन्ही अवस्थेला ओळखतो. आता तिन्ही अवस्था अविद्याच्या लक्षात ठेवा. तिन्ही अवस्था अविद्याच्या विचारदृष्टीनं ही तुम्हाला कळत नाही. ही तीन अवस्था आहेत ना, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. ह्या अवस्था अविद्याच्या आहेत, तुझ्या न कळण्याच्या आहेत. मग आता हे अवस्था माझे गुरूंनी सांगावा अवस्था ज्याला कळतो मुक्तच होतो. काही गरजच नाही कशाची. हो काही गरज नाही. ही अवस्था नीट कळावं. अविद्याचं कार्य त्याचा माझा संबंध नाही. मी त्याचं जाणतो आहे, जाणणार आहे. म्हणून ह्याच्यावर गुरुजा म्हणून मी सांगितलं बुद्धिनिश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्पर अहर्निशी. बुद्धीनं आत्मज्ञान म्हणजे मी ज्ञान आत्मा मीच आहे असा निश्चय करावा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धीनं असा निश्चय करावा की ज्ञान आत्मा मीच आहे, सुख आत्मा मीच आहे असा निश्चय करावा. निश्चय होत नाही महाराज अधिकारी असल्याशिवाय. कळेल पण निश्चय होत नाही. आणि ज्याला आत्मनिश्चय झाला त्याच्या अवस्था, त्याचे विचार, त्याचे काही वेगळंच असतात. त्याचं ते त्यात जायचं चौंशाचा अवकाश. त्यामुळे तोला ज्याने वैकुंठ, अमरावती आधी 21 वर्ष त्याला भिल्लणीचं कोपट समजले जाणे आणि तिथल्या अमृताला ही समजलं निसत्व समजलं. सांगा काय विषय हे लक्षात. जो अमृताची ताची ठिठी तो कांची केली. अरे अमृताला ज्याने फिक्क मानलं. अमृत म्हणजे एक शास्त्रामध्ये पुराणामध्ये ते पेल्यावर आवर होतो असे गौणवृत्तीचा विषय आहे. पण ते अमृताधिक वैकुंठ कैलासाधिक ते प्रातिभाषिक आहे. ते म्हणण्यापुरतं त्याला आयुष्य नाही, त्याला काल नाही. काय विषाद आहे. एवढे मोठे ही सगळे असणारे ते माया कार्य असल्यामुळे आणि माया म्हणजे तुझं अज्ञान, अज्ञानाचे कार्य असल्यामुळे तो त्याचं अधिष्ठान असून तुझ्या ज्ञानाने ते व्यवहार करतात आणि तू ज्ञानाने ती वृत्ती त्याला आणि ते सगळं अविद्या कार्य असल्यामुळे साक्षी भाष्य आहे. म्हणजे साक्षीच्या ज्ञानाच्या संबंधाने अविद्या वृत्ती ज्ञानाचा व्यवहार करते. हे झालीच पण तुम्हाला कळलं. पण याच्यामध्ये युक्पत उत्पत्ती हे कळणं फार मोठं महत्त्वाचं कळायला. ह्याला निश्चय माझ्या गुरूंची आठवण सांगतो. गुरूंची आठवण सांगतो माझ्या. याला कसं व्हावं लागतं. हातात पाणी घ्यायचं, चंद्रभागेत उभा राहायचं, तुळशीपत्र घ्यायचं
पांडुरंगाकडे तोंड करायचं. साधू ज्ञानोबाराय पांडुरंगराय यांच्यासमोर शपथ घेतो की याचा माझा काही संबंध नाही म्हणून सोड म्हणायचं पाणी गुरुजी. काय विषयात म्हणायचं. हां कशावर ना चढ मावलं होतं विषयाशी तळांची म्हणजे पाणी सोडणं. प्रवृत्तीवरील दगड होणं म्हणजे वृत्तीचा व्यवहार त्याच्यावर दगड ठेवून द्यायचा मग त्याला हळद देत नाही. मग अशा पुरुषात ही मजा आहे. बाकीच्या आम्हाला माहीत नाही आहे ते इथं असो. असे जे कोणी असणारे त्याला हे सांगतात शास्त्रकार. दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीने एक नाही जर तुम्हाला कळलं तरी तिथले वेदांताचे शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला जरी नाही कळलं तर वेदांताचे लक्षात ठेवा. काय वेदांत म्हणजे या जगाची उत्पत्ती नाही, उत्पत्तीचा भ्रम आहे. आणि उत्पत्ती म्हणजे तर युगपत्ती आहे म्हणजे एकाच क्षणात आहे. एकाच क्षणात म्हणजे पदार्थ ज्ञान एकाच क्षणात आहे. अगोदर पदार्थ नंतर ज्ञान किंवा अगोदर ज्ञान नंतर पदार्थ असं नाही. व्यवहारामध्ये कसं आहे गंमत आहे. व्यवहारसुद्धा जर ही कळली तर ही खूप कळत. दर्पण आधी का डोळा आधी? हां युगपत हां युगपत युगपत आहे. कारण डोळा दर्पण पाहिल्यानंतर हे दर्पण वाटतं की नाही. मग पदार्थाचं ज्ञान पदार्थ एकाच वेळेस आहे की नाही. आता हे कळलं पण त्याची उत्पत्ती आहे का नाही हे विषय आहे. आता उत्पत्तीचा प्रश्न फार नाजूक आहे. हो नव्हतेच कैसे झाले रे खिळ्या इतर चिंतन आहे. नव्हतेच कैसे झाले नाही तेच दिसू लागले. अरूप ते रूपाशाचे जीव शिवनाम पावले रे. ही साक्षी भाष्य आहे. हो साधूंचं घर नाही रे नाही. साधूंचं घर नाही. साधूंचं घर नाही. साधूंच्या घराला त्याला ईश्वर कृपा आणि गुरुकृपा झाली तरच त्यांच्या घराला साधूचं कसं आहे ते गुरुजी सांगावा. नीट ऐका मी बोलतो ते. सांगावं गुरुजींनी. त्रिभुवना परते दाविशी दुरी आधी तो आपली शुद्धी कर. त्रिभुवना अजिंक्य असणार ते तू जिंकून दाखवते पण आधी तुझा तो शोध कर. तर त्रिभुवना परते आधी काय सिंहाच्या नाकातला शेष आणते शक्यता आहे. पण कदाचित राजाच्या राणीचं दूध काढून आणतील शक्य आहे. तरी या विठोबाचं दुर्लभ आहे. म्हणून तुम्हाला कळतं म्हणून सांगतो. तुम्ही या शरीराचं खूप सत्व तुमच्याजवळ जर आलं आणि जर केलं आणि जर तुम्हाला तुमच्या निष्ठेने तुम्हाला ईश्वराच्या कृपेने साधूंच्या चळवळीने हे जर कळलं तर तुमच्यासाठी त्रिभुवनात धन्य तुम्ही. त्रिभुवनात धन्य तुम्हीच आहे. आणि म्हणून असा जो कळलेला महात्मा त्याला माऊली म्हणते. काय म्हणते यारीवरी पारता माझ्या भजनाचा त्याच्या माता त्याला मी काय करतो माझ्या डोक्याचा मुकुट करतो. त्रिभुवनाचा मालक भगवान परमात्मा विष्णू भगवान म्हणून तुमच्या भावनेचा म्हण. आणि तो असा भगवान म्हणतो की असा जो कोणी महात्मा असेल असं ज्याला सोर कळलं त्याला आत्मानंदाच्या भक्ती आत्मानंदामध्ये रमलेला असा जो कोणी त्याला माझ्या डोक्यावर माथ्यावर घेतो. त्याला कसा घेतो किती घेतो एक उदाहरण बरं का. मी हे पटवून त्याच्याकरता थोडं चरित्र सांगत असतो बरं का. किती किती भगवंत किती पायिक होतो. खऱ्या भक्ताचं खऱ्या ज्ञानी महात्म्याचं किती पायिक होतो सांगतो तुम्हाला. नीट आहे का. व्यावहारिकदृष्ट्या गौण वाटेल पण भगवान किती काय करतो. तर हे दोघंजण अर्जुन आणि भगवान हे दोघंजण बागेमध्ये आपलं सहज फिरत होते. त्या क्रीडा म्हणावी शास्त्री होते पण सहज फिरत होते.
पण कृष्ण थोडसा बाजूला गेला आणि भगवंत मोठा नाटके त्याचा खेळ त्याला आणि प्रेरणा केली म्हणा किंवा त्याचा संकल्प मनात झाला अर्जुनाचा. यावेळी जर सुभद्रा असती तर किती चांगलं झालं असतं. सुभद्रा म्हणजे त्यांची पत्नी. कोणाची? अर्जुनाची. भक्ताचं काय करतो? आत्मा ज्ञानी आत्मा माझा काय म्हणतो भगवान. आत्मा कोणाला म्हणले? हां, ज्ञानी माझा. आणि संकल्प झाला. सुभद्रा जर यावेळेस असते की व्यवहारामध्ये किती मजा वाटते. म्हणतात भगवत सुभद्रा होऊन सोबत होऊन आल्या मग तिथले खेळ असेल काय असेल काय असेल ते असेल आणि गंमत होता भगवंतांनी त्या अर्जुनाच्या हातातली मोदी काढून घेतली आणि स्वतःच्या बोटात घातली आणि पुन्हा सगळं म्हटलं आणि चला म्हणजे आता भगवंत सारथच होता. भगवंत सारथपणच करत होता. अर्जुन पाठीमागे बसले आणि ते घोड्याला हाकटांचे मुद्दे दिसायचे अर्जुनाला पाय इतका भगवंत आत्मज्ञान पुरुषाच्या जवळ आणि हीच तिथे माझ्या गुरूंची झालेली. हे परोक्ष नाही, अपरोक्ष आहे. माझे गुरु परभणीत आणि दत्ताने बीडमध्ये काम करायचं. की उद्या तुझ्या ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत आणि भाऊ आम्ही त्या जागेवर भेटून आलो. भाऊला विचार. मग हे का ब्रह्मानंदीशी दाट डोललो तो स्वरूपाच्या आनंदात राहणारा जो महात्मा असा तो म्हणून भाऊ अवघड आहे. तुम्हाला रिद्धी मिळेल, तुम्हाला ध्यानधारणा योग अभ्यासाचा सांगणारा मिळेल, पण हे सगळं स्वप्न आहे. हे सगळं स्वप्न आहे. त्याला स्वप्नामध्ये उत्पत्ती नसते, उत्पत्तीचा भ्रम असतो. आणि जर मांडलीच तर ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकच खाली आहे. आता याच्यापेक्षा सूक्ष्म सांगू का आणखी गुरूंचं चिंतन सांगतो. तुम्हाला कळलं तर घ्या लक्षात. विषय सोडून द्या, वृत्तीचा विषय सांगतो ते घ्या लक्षात. जगला नुसतीच त्रिपुटी. एकाकाली एकच त्रिपुटी असते. एकाकाली एकच त्रिपुटी. कधी डोळेची त्रिपुटी आहे. रूप, डोळं आणि ज्ञान. हे झालं की लगेच कानाचे शब्द, कान आणि ज्ञान. अशी ही त्रिपुटी जी आहे ती हे त्रिपुटी ब्रह्माचं कार्य असल्यामुळे त्रिपुटीचं उत्पत्तीचा भ्रम आहे. मग ते कशी? अरे सांगून जातो जरा. सूर्य आणि सूर्यज्ञान एकच खाली. आणि सूर्य आणि सूर्याचं ज्ञान त्याचा अधिष्ठान साक्षी स्वरूप आहे. ही परमार्थाचा बाण आहे. परमार्थाचा बाण आहे. सूर्याचा प्रकाशक प्रमाता, त्याचं ज्ञान अविद्यावृत्ती. प्रमाता सोडून द्या, अविद्याविशिष्ट चैतन्य प्रमाता. त्या अविद्यावृत्तीचा विषय सूर्य, त्याचं ज्ञान असणारं अविद्याविशिष्ट चैतन्य जीव. हे साक्षी भाष्य आहे. मग आता सूर्य जर साक्षी भाष्य आहे म्हणजे प्रातिभाषिक आहे. प्रातिभाषिक म्हणजे सत्ता स्फूर्त शून्य. हो, याचं सांगता येत असतो, कळते असतो, पण झेपत नसतो अनधिकारी असल्यामुळे. याच्यावर आणखी गुरुजी सांगा. एक महाराज असे वेदांत सांगत होते. खूप सांगायचे वेदांत, कीर्तनामध्ये सांगायचे. पण गुरुजी बोले गंमत करू आपण बोल त्यांच्या कारणात जाऊन सांगा त्या कीर्तन करणाऱ्याच्या. त्यांना म्हणा तुमचा मुलगा मेला. चक्कर आली बोली महाराजाला. ब्रह्म कुठे गेलं आता? हां, तसं नसतं हिचं बाळ. म्हणून क्षणक्षणात सांभाळतो आणि साक्षी होतो आपला. क्षणक्षणात सांभाळतो. ज्या ज्या संकल्प उत्पन्न होतात, संकल्पाची उत्पत्ती तर नाहीच नाही. संकल्प प्रत्ययाला येतो म्हणून त्याची उत्पत्ती मानलेली आहे. म्हणून त्या संकल्पाचा क्षणक्षणा माझ्या ज्ञानस्वरूपाने मी त्याला पाहतो. असं जर पाहिलं तर मग वेदांताचं वर्म हातात येईल. नाहीतर काही करा, पाठांतर करा, काही करा, ते करणं चुकीचं नाही, पण त्याच्यावर भागत नाही. क्षणक्षणा क्षणक्षणा म्हणजे काय? संकल्प होतं की नाही, संकल्प किती होतात त्याचा प्रकाश तो आहेच. तो केव्हाही
तुला जन्म मरण नाही, तू संकल्प नाही, तू देहाधिक जगत नाही, तू चित्त चिंतन करता नाही, तो एक तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. तुकोबाराय म्हणतात तो स्वतः ब्रह्मरूपच आहे. झालं, दुसरी वस्तूच नाही. आणि ते ज्ञानरूप आहे, ते सुखस्वरूप आहे. आणि हे तुला न कळल्यामुळे तुला जे पदार्थ ज्ञान होतं त्याची उत्पत्ती नाही, त्याची मांडलेली आहे. म्हणून पदार्थ ज्ञान युगपत आहे. आणि दृष्टीसृष्टीवाद म्हणजे पदार्थ ज्ञान एकाच काली आहे. त्याला ज्ञात सत्ता म्हणा. त्यात विषयविषयी भाव नाही. आता विषयविषयी भाव कशाला म्हणावा? आता समज मी एक विषय, तो एक विषय आहे. मी तुला ओळखतो, पण तुला विषय म्हणावा, मी विषय म्हणावा. आता विषय भाव म्हटल्यानंतर म्हणजे ज्ञान आलं का नाही? तो एक व्यक्तीही ज्ञानाचा विषय झाला आणि ते ज्ञान महाराज झालं, मग ही त्रिपुटी. पण युगपत उत्पत्ती म्हणजे विषय भाव नाही. का? युगपत आहे ना. युगपत म्हणजे एकच क्षण आहे. पदार्थ एकच क्षणी. मग आता काय सांगू गडे हो, काय मजा आहे. झालं, पण काय करतं. 4 युगाची उत्पत्ती. एका युगाचं आयुष्य, एका युगाचं आचरण काय हे या दृष्टीने बरं का. विषय पामराला ते सांगावंच लागेल. विषय पामराला ते बरोबर ते सांगावं लागेल. पण साधकाच्या दृष्टीनं जो अभ्यास करतो, अविद्यावरती नाहीशी झाल्यावर, अविद्या निवृत्ती फलदर्शनात, अविद्या निवृत्ती व्यासांचं सूत्र आहे, अविद्या निवृत्ती फलदर्शनात. ज्ञानी अज्ञान नेले ना आपण वस्तू देऊन त्या सूत्राची व्याख्या आहे. मग आता ज्ञान होणं म्हणजे ते ज्ञान कसं होतं आहे? काडी लावल्यावर कापुराला पेट घेते, काडी मावळून जाते, कापूर जळून जातो आणि त्याचे प्रकाश नाहीस होतो. तसं अविद्यावरती अहम ब्रह्मास्मी वृत्ती ती झाली कापरासारखी. अहम ब्रह्मास्मी ही झाली सत्वगुण झालं आणि वृत्ती रंगण्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हे मावळल्या जातं. म्हणजे जाणीने भगवंती नाही, हा आहे सिद्धांत. पण हे करण्यात आणि अंतकर्म अविदेव चैतन्य साक्षी, ती साक्षी ते ज्ञान स्वरूप असलेला त्या साक्षीच्या संबंधाने अविद्या म्हणजे न कळणेपणा, अविद्या म्हणजे न कळणेपणा. आणि ते न कळणेपणात दोन्ही पदार्थांचा झाला. ज्ञानरूप अविद्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान आहे, तमगुणाचा परिणाम पदार्थ आहे, आणि व्यवहार आहे रजगुणाचा. आणि हे एकदम आहे, त्याला काळच नाही. अगोदर माती, नंतर कुंभार, नंतर पाणी, नंतर चिखल करणे, असं नाही इथं. इथं पाताक्षणी. म्हणून याला नातराय आणि ज्ञानोबराय इतकं सुंदर चिंतन सांगतात. हो, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होता जाता तो पाहे. तासामध्ये कोटी वेळी सृष्टी होते आणि जाते. माऊली म्हणजे तुमच्या दिवशी बरं आहे, पण मी सांगा जरा थोडंसं म्हणजे सांगा जाणरा तुम्हाला कुणी आलं सांगा. एका अक्षरामध्ये लागली डोळा उघडी दे तर कोटी वेळा गडमुड होईल दे. सांग कुठं आहे? युगपत आहे त्याला. डोळ्याचं पातळ तर लाखो वेळा सृष्टी होती आणि जाते. कोणाला कळलं हे? कळतं की ज्ञानोबर आहे कुणाला? ज्ञानोबर आहे भिन चालवलं मग समज जमला. ज्ञानोबराने मांडी भाजले पाठीवरून समज जमला. ज्ञानोबराने रेड्याला वेद बोलावलं म्हणून समज जमला. ज्ञानोबरांचे बाबाजीला जाग जेवण केलं म्हणून समज जमला. तर अमृत अनुभव ऐकून, अमृत अनुभव ऐकलं त्याला ज्ञानोबर ऐकले. बरं, बाकीचे विषय पामराला त्यांच्याहून का दाखवला काय कळना. त्याच्याहून कारण पण ज्ञानोबर आहे एवढी तरी भावना झाली, पण तेवढ्याच भागत नाही, तेवढ्याच भागत नाही. का? ज्ञानोबर ऐकल्यानंतर काय सांगतात माझे गुरुजी पोवाळून पण सांगितलं, अरे ज्ञानोबा मी आहे म्हणले. हो, ज्ञानोबा काय मी आहे म्हणले, ज्ञानोबा आहे. हो, तेवढंच महात्मा म्हणलं वाळवटा जो माझं समज पुढे. का? ज्ञान एक आहे ना. ज्ञानाचे उत्पत्ती व्यास नाही, ज्ञानादेश का ना. मग ती ज्ञान मी म्हणल्यावर कुठं वाटतं हे? मग हे बोलव हे कर्मटुपासकडे आग लागती झालं. वाटोळ केलं म्हणते. वाटोळ केलं नाही मूर्खा हो, तुमचं वाटोळ झाले, तुम्ही सगळे समाजाचं केलं वाटोळ. हे काय जीवाचा उद्धार केला ह्याने?
एकाच जीवन मी ब्रह्म असं म्हणलं ह्यांचे. तुका बरं म्हणतात तुका म्हणे हा तो स्वयंपर ब्रह्म, तुका बरं तू ब्रह्म असं म्हणतात ना. हा? जीव अघवे जीव म्हणतात ना. ही जीव नाही, सगळे जीव आहेत ना. मग का करून देणार तुम्ही? हे तुम्ही करून दिलं तुम्हाला शिळी भाकर कोण देणार नाही. हे गुरुजी म्हणायचं आम्हाला. जर तू खरं ज्ञान सांगितलंस ना तेवढं देवाची पंचवीस म्हणे. खोटं बोलत तुझ्या पुढे काय वाटेल तेवढं काही. हो गोष्ट खरी. खोटं बोलून जर जमवलं तर खोटंच राहणार ना. खोटं बोलून खोटंच मिळेल का? काय खरं मिळेल? खरं बोलून खरं मिळायची पंचायत आहे, तर खोटं बोलून खरं का मिळेल? सांग तुला निषेध नाही बरं का, कोणाच्या व्यक्तीचा दिवस नाही बरं का. वस्तुतेची गुण सोडवतो आम्ही गुरूंच्या कृपेने. हां मठ मंदिराचे निमिषे शिष्य शाखेचे नाही असे निसंगाई घातले फास्ट हे नाही. हे मठ अधिक हां आहे का नाही, निमित्त आहे का नाही, शिष्य शाखा आहे का नाही. ज्यांनी जीवनमुक्त वर्तमान काळामध्ये मी ब्रह्म आहे जन्म मला नाहीत असं कोण म्हणून आहे. गुरूंचा श्रोता असेल तोच म्हणेल एखाद्या वेळेस. दादांचा श्रोता असेल तेच सांगेल हे खरं आहे म्हणून. बाकीचे आम्हाला गरज नाही, ते काही सांगू तिकडे खरं सांग त्यांची गरज होते. मग युगपत काय कळलं? युगपत म्हणजे तर दुसरं काहीच नाही. हां ज्याला सोनं कळलं त्याला कतील दिसेल का? हां ज्याला सोनं कळलं त्याला कतील दिसेल का? ज्याला हनुमंतीची शक्ती झाली तिथं ह्याला कोपटं जाळील का? हनुमानची शक्ती ज्याला झाली ती कोपटं जाळील का? हां आहे का नाही. काय आहे म्हणून ब्रह्मज्ञान सांगत असतात, ब्रह्मज्ञान कळत असतं, पण ब्रह्मज्ञानाची शक्ती अधिकारी सोडत. म्हणून हे सगळं साक्षी भाष्य पदार्थामध्ये विषय भावना प्रतिभिज्ञान आहे, अभिज्ञान आहे, अविद्या पदार्थ ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकच वेळेस. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकच वेळेस. आता हे का सांगायला लागले? त्याच्या तळापाठीमागे तिन्ही अवस्था, जागृत अवस्था, स्वप्न आहे. कळलं? त्या तिन्ही अवस्था जागृत स्वप्न सुषुप्त ह्या तिन्ही अवस्था अविद्याच्या आहेत. आणि अविद्या म्हणजे त्या तिन्ही अवस्था तू मानला म्हणून तुला अज्ञानी म्हणायचे. आम्हाला अज्ञान नाहीच. त्याला गुरुजींनी सांगावं. एक असं बसलाय जाग आहे, एक झोपला आहे, त्याला स्वप्न पडलं, स्वप्न त्याच्या पाठीमाग वाघ लागला, ते भ्यायला लागला, ओरडायला लागला आहे. ह्याने उठ 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 म्हणले काय झालं? मग आता जे उठवते त्याला वाघ आहे का? ते ओरडतोय का? मग काय करतं ते? उठाची माय बाप उठा, कशी लागली तुम्हाला एवढी चुकत ठेप आमच्या बोलण्याचं तुम्हाला कशी लागते? आमच्या बोलणं तुम्हाला तिरस्कार येतो, आमच्या बोलण्यात तुम्हाला पटत नाही का? अनाधिकारी म्हणून. अधिकारी जर असता तर तुम्ही म्हणलं असतं वा माझं कल्याण, माझं स्वरूप मला मिळालं आहे. सद्गुरू नाही काही कृपा मज केली, निज वस्तू जायली माझी मज, माझी सुखमत जायविले डोळा, दिदळी प्रेम कळा ज्ञानमुद्रा, तया उत्तराई होय कोणी गुणे, जन्मा येणे नाही ऐसे केले. माझी सुखमत जायविले डोळा, दिदळी प्रेम कळा ज्ञानमुद्रा. आई जसं प्रेमाचा पाना पाहते, जगामध्ये प्रवृत्तीशास्त्रामध्ये आईसारखं दैवत कोणतं नाही. प्रवृत्तीमध्ये व्यवहारामध्ये आईसारखं त्रिभुवन देवत नाही. शास्त्र काय लिहे? मातृदेव भो पितृदेव. अगोदर आईला किंमत दिली शास्त्र, नंतर वडिलांना किंमत दिली. मातृदेव भो, पितृदेव भो. पितृ म्हणजे वडील. मग नंबर 2ला टाकलं शास्त्र, नंबर 1ला टाकलं आईला. हे जसं आहे. पण ही आईचं जन्म देणारी, पण जन्मावर चुकवती कुठं? पण हे बाजूला ठेवलं म्हणजे मूर्ख म्हणून नाही ठेवलं बाजूला. त्या क्षेत्रात तिची किंमत आहे ना. म्हणजे इकडे मायनावतीला किंमत, इकडे मदरशाला किंमत. हां गोपीचंद एवढा मोठा होता, घे जोग म्हणले काय बसायचं चिवडून. मग गोपीचंदाची चरित्र कोणी गायलं ऐक नाही नवनाथामध्ये.
आणि त्या गोपीचंद्राच्या इथं जळलेलं तेवढं त्यांनी जेव्हा 33 कोटी जेव्हा उलट टांगलेला असा तो जळलेला तेवढं सामर्थ्य. पण गोपीचंद्र राजा कसा त्याला माहिती कसा 12 वर्ष का त्याला नुसतं ज्या पुरुषांनी 33 कोटी उलटे देव टांगले आणि त्याला छो म्हणून जाळायला काय होतं, अवघड होतं का? नाही, साधूच आमच्याकडून कळत नसतं लोकांना. 33 कोटी ज्याने नागळं केले, 33 कोटी देवाचे आबरू घालवले, सगळी फजिती केली, उलटे चांगले झाडाला आणि असे जोडक्यासारखे लोंबोळ लावले. आणि मग असा जो महात्मा जगन्नाथ आणि तो एक क्षुल्लक आडा करली बसतो म्हणजे काय नाही झालं. साधूंचं अंत्यकरण वेगळं असतं. महिनावतीला वचन दिलं आणि वचन दिल्यामुळे तो जर कृतार्थ करेल, ते कृतार्थ झाल्यानंतर त्या महिन्यावर तिला वाटलं माझं सगळं झालं, पण माझं मालकच वाटवलं झालं, मालक काय व्हायला गेले, पण माझा मुलगा तरी त्याचा उद्धार व्हावा. माझा जसा उद्धार झाला तसा त्याचा उद्धार व्हावं म्हणून ती महिनावतीच्या अंतकरणाचा भाव पाहून 12 वर्षी तो महात्मा लिहित बसला झाला. आम्हाला लिहित का ठेवलं तसं हो ना. आमची गोष्ट आमची परीक्षा करू नका. आमच्या गुरूंनी शिकवलं ती घ्या, आमच्या गुरूंनी जी शिकवून दिली ती पहा. आमच्याकडे पाहूच नका. बघ गाय काय खाते ही नका पाहू, दूध देते एवढं पाहा झालं. गमत असे का सांगायचे इथं ते युगपत करणं फार मोठं भाग्यच आहे. संकल्प ह्याला एकच अनुभव नेहमी सांगतो, संकल्पाचं ज्ञान ह्याचा क्रम सांगा. संकल्पाचं ज्ञानाचा क्रम सांगा. अगोदर संकल्प का अगोदर ज्ञान? हे कळले परमार्थ कळला. तुझं आहे तुझ परिस्थिती, तू जागा चुकला अशी, हे सगळं तुझ्या जवळ आहे, लांब जायचंच नाही. माझी गोष्ट सांगायची, शिंबोड काढायचं म्हणजे दुसऱ्याच नाकाला हात लावतो, स्वतःच्या नाकाला. गुरुजीने गंमत करणार आहे रे. काय सांगू तुला परिस्थिती. आम्ही फार पापी राहिलो आम्ही मागं. ज्याची आई मिळली त्याचं बनवायचं असतो, ज्याची आई मिळली ना त्याचं बनवायचं असतो, त्याला बनवायचंच असतं त्याचा. जरी किती जरी गोड जर लाजरलं ते पण. म्हणून गुरुजी सांगावं, बालपणी आई मरूनी, सावकाराचं घर जळूनी, गरिबाचे बायको मरूनी आणि मग सुद्धा गुरु मरूनी. बालपणी जायला मिळते त्या लेकरं पोहोच राहत नाही, जिवंत आयुष्याने जगतो, पण त्याच्या जी शक्ती असते अमृत ते राहत नाही. आणि गरिबाची बायको मिळेल त्याला कोण देते. आणि सावकारात घर जळून का तिचे 4 लोकांना पोचतो म्हणून. आणि तसं हे जसं व्यवहार आहे तसं जो साधक आहे त्याची आई श्रीगुरु रूपी आई ती जाऊन तिचं अवतार कार्य संपवली. तिचं अवतार कार्य संपलं त्यामुळे मुक्ष चित्रता होते. त्यामुळे मुक्षीला कुठं भावना बसत नाही, त्याला समाधानात नाही. मग त्यांनी दिलेलं शिकवणीचं आपलं सगळं लेकरू नाही. आणि ती जर आई असेल मग किती उड्या मारतो झालं. त्या आईला उड्या मारायला ती जसं आता ही पोरग तुम्ही पाहता तुम्हाला चालणं होतं, तसं एखादा म्हणून त्यांच्या पुढे जीवनमुक्तीचं प्रकरण सांगेल, त्यांच्या पुढे विजयमुक्तीचं प्रकरण सांगेल, त्यांच्या पुढे अध्यास प्रकरण सांगेल, तर गुरु अशी बोलते. वा वा असं असतं. आई अशी बोलावी सद्गुरू म्हणून ववे बाळ ते झाले शिष्य झाल्यावर आईला मुलाची भूक कळते. मुलाची भूक पूर्ण झाली हे आईला कळते. लहानपणी मुलाचं ज्ञानोबा राय देतात हे म्हणत नाही, ज्ञानोबा राय देतात लहान मुलाची भूक आईला कळते आपोआप ते हे आता पोट भरलं म्हणून. आणि त्याचं पोट भरल्यानंतर आईला समाधान होते. तसं श्रीगुरू जो खास असेल त्याचा शिष्य जर जीवनमुक्त झाला तर गुरुला शिष्य झाल्या पूर्ण ते श्रीगुरू तोच असतं. मग सर्व प्रसन्न होतात. ही 2 अनुभवाच्या गोष्टी. तसंच परमार्थामध्ये ज्ञानाचा विषय हे तोंड काढे. अरे ही फजितवाडा आहे. इंद्रियाची फजिती वेगळी, मनाचा ताप वेगळा, व्यावहारिक जीवाचा ताप वेगळा. ही फजितीला तो साधक कंटाळतो. म्हणून बरेच झाले नंदबाळ मागीला तोंड काढले. आणि हे साक्ष भाष्यकार खरं आहे. हे विस्तार का केला हे खरं वाटतं ना. आणि हे शास्त्र हे साक्ष भाष्य.
साक्ष्य भाष्य म्हणजे पदार्थ एकाच वेळेस. कुठं बसायचं आता? ते खरं आहे काही खरं आहे, हे खरं आहे झपत नाही तो प्रश्न वेगळा, हे मात्र खरं आहे. म्हणून इतकं मी का सांगतो, तुमच्या डोक्यात वेदांतीची शक्ती काय, साधूंच्या बोधाची शक्ती काय, म्हणून ही मी सांगायला लागलो. मला ही सांगायला काय अवघड आहे. अविद्या उपचेतन साक्षी, साक्षी जे असणारे अविद्या म्हणजे स्वरूपाच्या अनोळख, आणि स्वरूपाच्या अनोळख म्हणजे मी ब्रह्म आहे, मी साक्षी हे न कळणं, आणि ते आहे अज्ञान, आणि त्या अज्ञान पदार्थात एकदमच निर्माण होतं. त्याला दृष्टांत जर कळलं विचारायचं, स्वप्नामध्ये पदार्थ ज्ञान आणि पदार्थ एकाच क्षणी आहे, तिथला ज्ञाता पण एकाच क्षणी आहे. त्याप्रमाणे ही विश्वरूपी स्वप्न आहे. हे कोणतं स्वप्न आहे? अविद्याचा विश्वस्वप्नाचा. मग हे विश्वस्वप्न आहे का? आणि स्वप्न म्हणजे एकाच काळात असतं. पदार्थ ज्ञान क्रम नाही, एकाच काळात आहे. त्याला वय नाही, त्या पदार्थाला अस्तित्व नाही, त्या ज्ञानाचं सत्व नाही, हे सगळं नुसते कल्पना आहे. तर माऊली नेहमी सांगत असतात, आम्ही नेहमी सांगतो, पण काय करावं त्याला. सावली किंमत किती? पायाची असते का? पायाला पाहता क्षण त्याचे बेगड्या का खूप भावले. पाहता क्षण हे झालं होतं. तसं आता तुम्ही देह आहेत का कोण आहेत? कोण आहेत तुम्ही? ते तुम्ही देह बेगड्याचे वावले का तुम्ही आहेत? त्याच्या पुढं ज्ञान आहे, संकल्प. ते संकल्प अविद्याचं कार्य दृश्य का कसं आहे? आणि तिन्ही अवस्था दृश्य आहेत का नाही? मग तिन्ही अवस्था दर्शवल्यानंतर अविद्याचं कार्य असणार ते सगळं स्वप्न आहे. ते सगळं मग जागृती आहे का? जागृती कळत नाही म्हणून ती स्वप्न कळत नाही म्हणून त्याला जागृती ओळखायचं. अरे जागृती स्वप्न काय ज्याला ते फार वेगळं आहे. जागृती स्वप्न कळत त्याला युगपत म्हणायचं. पदार्थ ज्ञान एकाच क्षणी झालं, त्याला पुन्हा वाव नाही झालं. हे किती जरी सांगितलं ते अभ्यास केलं, दृष्टीवाद कळलं, हे त्याचं उत्तर आहे. पण हे कळण्याकरता इकडून तिकडून उगत जमा करून सांगावं लागतं. दृष्टीवादामध्ये एकच हे ते नारायणने फक्त सांगितलं, ही माझ्याकरता तुमच्याकरता नाही. तो नव्हता होता माहीत नाही, मंजू काका होते नारायण, ते पोरं सगळे म्हणले 12 वर्ष अभ्यास करणारे. तर ते काय म्हणले, आम्हाला काही कळलं नाही बाबत. डॉक्टर माझे म्हणले, माझे डॉक्टर नारायण म्हणला की हे तुमच्याकरता विषय नाही, तो माझ्याकरता का वृत्तीचा साक्षी झाला म्हणजे परमार्थ भागला. मनाला ओळखला म्हणजे परमार्थ झाला. आधी तो आपलं शुद्धी करेल. उदय असतो कवडे घरी पिंडा माझं सांग बाप्पा, त्रिभुवना परत ये दाविषय दुरे. आधी तो आपलं शुद्धी करेल. अरे त्रिभुवनाच्या त्याच्या अजिंक्य करून दाखवते. त्रिभुवनामध्ये सप्तपाताळ 21 स्वर्ग याच्यामध्ये जे घटना आहे त्या घटनाच्या बाजूला आणखी करून दाखवते. पण आधी तुझा शोध करतो अगोदर. तो अगोदर शोध कर अगोदर. कसा ते तुम्हाला सांगतो. कौतुक आहे तुम्हाला वाटतं, पण काही कौतुक नाही. तो मुंबईचा म्हणतो मग ते यंत्र दिसत नाही. जग म्हणून चुकलं ना, मनात समाधान झालं ना, पोट भरलं ना. व्यवहार जर त्याच्यात तुम्हाला काही समाधान नाही तर काय रे हे, पण कोणी सांगावं हे काय नाही. आता व्यवहारावर त्याची किंमत असतो. तुम्ही आपलं तिकडं काही करा, पण मला त्याच्यात हे सांगायचं, त्यात जे तुम्ही पाहता त्याच्यात तुम्हाला लाभ काय आहे का नाही. मग नुसतं आहे का नाही. आणि तिथंच एखादं साधू समोर आलं तर ते डोक्यावरून हात फिरवलं तर मुक्त होतील का. साधूने जर डोक्यावर हात ठेवला तर महावाक्याचे नावे गुरुकृपेचे खावे. मग आता हात ठेवला नव्हे थापटेला जायचा. ते साधू डोक्यावर हात ठेवत नाही. जसं लहान मुलाला झोपलेल्या मुलाला आई जसं थापते, ए उठ बाळ उठ बाळ उठ बाळ, तसं तरी गुरुकृपे आई खऱ्या साधकाला गुरुकृपेचे ठावे महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठावे. मग आता हात ठेवला नव्हे थापटीला जायचा. थापटीला म्हणजे दाखले
तसं साधू पोटा जागे व्हावे की काय शास्त्र म्हणून ना इतका विचार का केला मी हे शास्त्रात भाजी बोललो का मी याचं कारण आहे ते साक्षी भाष्य कळलं खूप त्याचा भाग त्याचा आहे. साक्षी भाषेत ज्याला कळलं तो जीवनमुक्त आहे. साक्षी भाषेत ज्याला कळलं तो विजयमुक्त होऊ शकतो. हे सगळं जगच साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य ज्याला कळलं त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही, त्याला जन्मोर नाही, त्याला मी माझं नाही. ते एकटा ज्ञानदेवी रमले जात ते आपल्या ज्ञानात रमले जातं, ते आपल्या सुखात रमले जातं. हे त्याचं वर्म आहे. अविद्या निवृत्त झाली. साक्षी भाष्य जर जगत कळलं तर काय सांगू असा कोण आहे भाग त्याचा असा कोण भाग कोण पुण्य कोण गाठे होय आशियाची भेटी जी विठ्ठल धरला म्हणून दिले संसाराची पाणी असा जो कोणी महात्मा असा महात्मा कोण आठव पण असा महात्मा ज्याला प्राप्त झाला त्याच्या दृष्टीनं हे तुम्हाला मला सांगायला लागले. हे निश्चलदासजी त्याला बघ ह्या निश्चलदासजी 22 का काही लाख श्लोक पाठ होते. 22 लाख का काय असं श्लोक पाठ होतं आकड्यामध्ये पण काही लाख श्लोक पाठ होते काही लाख. आणि त्यांना हाडीताप होता. हाडीताप ते 24 तास हाडीतापामध्ये पडून राहायचे. परंतु त्यांचे दादूजी गुरु त्यांनी आशीर्वाद दिला जा 2 तास तुला ताप काही करणार नाही आशीर्वाद असतो. आणि त्या 2 तासामध्ये निश्चलदासजींनी आंघोळ करायची पूजा करायची जेवण खाऊन करायचं हे 2 ग्रंथ लिहिले त्या 2 तासात. आणि 2 तासात ग्रंथ लिहिल्यानंतर ही विचारसागर पूर्ण झाला. आणि त्यांचे गुरु ते बी विचारसागर लिहित होते. त्यांनी 3 तरंग लिहिले ह्यांचे 7 तरंग झाले. आणि ते ग्रंथ पूर्ण गुरुची कृपा कर घेतला. निश्चलदासजीला कडेला घेतलं आणि 2 तास आनंदात नाचले. वा 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 धन्य म्हणून खरंच असा असावा. तर बाकी नाही तर मग काय आड्या मशीन गेलं तिने किती आड्या काय त्याच्या काय पाठांतर केलं आहे कशाकरता केलं आहे काही नाही चाललं आहे ना. का इतकं सांगतो मी सिद्धांत कळून घ्या. कारण सिद्धांत कळणं पोफट जायचे ना. वर्म कळून घ्या ना. आज एक सकाळी मला विषय आठवला हरिपाठ कशाला म्हणावं. एक अनव्यतिकाचा हरिपाठ आणि एक अनव्याचा हरिपाठ त्यात चरण आले. ते कसं त्रिगुणाचा निर्गुणाचा सारा विचार हे अनव्यतिक. पण ज्ञानदेवा पाठ हरे हा कुठं भरलं धंदाट हरे दिसते हा पाठ अनव्य असतात. खूपच चरण येतात जो फिरायला गेलो दुसरं येतच नाही काय करू तरी फिरायला गेलो मग इथं तुकोबर आहे ज्ञानोबर आहे समोर येतात बोलतात ते असं आहे ते तसं आहे ते तसं चालावं लागतं. म्हणून गंमत असेल की विस्तार ना करून एवढं विस्तार तिथलं सांगावं लागतं. बाबा हो ते सांगायला काय अवघड नाही पण तुम्हाला ही ओढ लागल. तुम्हाला काय दोष हे कळावं. साधकाला जेव्हा त्याचे दोष कळले पाहिजे आणि ते दोष साधक खरा असतात त्याला ते दोष खरे वाटतील. ते दोष जर त्याला खरे नाही वाटले तर मग तो अधिकारी. विचारवंत पुरुषाला जीवाला ही जर दोष सांगितले त्याला ते दोष जर खरे वाटले त्या दोषांनी माझी फजिती होती असे जर त्याला कळलं तर तो विचारवंत आहे. तो विचारवंत आहे. आणि ज्याचे दोष ते अंत्यकरण पद ठरले तर काम लागलं. पण ते अंत्यकरण पद नावाचा विशेष नव्हतं. मग त्या अंत्यकरणावर तुला मार देतात. किती देतात तो तुमच्यासमोर तुम्ही जाऊ किती देतात ते काय अनुभवाच्या गोष्टी आहे का नाही. इतकं मी का सांगितलं बाबा हे वेदांताचं तुझं सिद्धांत हे तुमचं स्वरूप आहे. सुख हे तुमचं स्वरूप आहे. ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. सत हे तुमचं स्वरूप आहे. तुम्हाला जन्म मरण नाही. तुम्ही अज्ञानी नाही. तुम्ही दुःखी नाही. तुम्ही सुख स्वरूप आहे. तुम्ही ज्ञानरूप आहात आणि तुम्ही अमर आहात. आणि ह्याला प्रसंगप्राप्त प्रक्रियाने अभ्यास करण्याकरता प्रसंगाला दृष्टीशिष्ट सांगितलं. त्याच्या आधी स्वप्नाचं दृष्टांत सांगितलं. त्याच्यामध्ये विवर्ताच्या दृष्टीने सांगितलं. त्याच्यामध्ये काही शास्त्रकारांचे विचार सांगितले. अन्यच्या खाते सांगितले. प्राचीन नायक सांगितले. नव्य नायक सांगितले. बुद्धाचं सांगितलं. नास्तिकाचं सांगितलं. सगळं सांगून
आता शेवट दृष्टीसृष्टी असायचं. दृष्टीसृष्टी म्हणजे एकाच क्षणी असाने पदार्थ ज्ञान एकाच क्षणी मावळणं. म्हणजे युगपत या शब्दाचा अर्थ पदार्थ ज्ञान एकच शब्द. मग असा महात्मा गुरुसाठी पुन्हा जी वाचायला करताना स्मरण नाही कुठे आज जवळच आहे. तसं आहे तुम्हाला सुद्धा. तुम्ही सुद्धा दृष्टीसृष्टी वाजत राहतात, पण तुम्हाला कळत नाही म्हणून काय झालं सांगतो मला. घ्या लक्षात. तुमच्याकडे झाडे येतात कोणी कोणाला राहतात का? हां, झाडं पाहतात नाही. किती झाड पाहिले का नाही? आठवण राहते का? बरं ते झाडाच्या आकाराची वरती राहिली का? झाड राहिलं का? तुम्ही मावळत का? पुण्य देव श्री ज्ञानदेव तुकाराम मोदी ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल विठ्ठल. वाजत आहेत तुम्ही. राम नाही जाणार. तुझ्या नाकातला शेंबूड दुसऱ्याचा हात लावू नको. तुझ्या नाकाचं तोच काढ. तसं अज्ञान तुझ्याजवळ न कळून तू विचारून घालव. अज्ञान घालवायला विचाराची गरज आहे, आचाराची गरज नाही. आचाराची गरज अधिकार्यापुरते. आचाराची गरज अधिकार्यापुरते आणि मानसिक दोषनिवृत्ती करण्याकरता साधूचे विचाराची गरज आहे ना. हा शरीर हा देह पवित्र होण्याकरता तुळशीची माळ, रुद्राक्षीची माळ, गोपीचंद, नाम स्मरण, यात्रा करणं, देवाची पूजा करणं, त्याच्यामुळे हा देह पवित्र होईल. पण मनाची काय गोष्ट. मग तो का सांगता तो का म्हणजे पापी न जाते तीर्थाच्या बापी. मन संकल्पाच्या पापी न जाते तीर्थाच्या बापी. मन संकल्पाचं पाप, संकल्परूपी पाप तीर्थाचा बाप आलं तरी जात नाही. मग ते कुठं जातं? विष्णू भगवान म्हणलं ही काम माझ्याकडे जा, विश्वक्षेत्रकडे. ते तुझं मनात पाप तिकडे घालू. माझं काय नाही. मी आपलं दिल्या घेतल्या, देव दिल्या घेतल्यात आहे. आणि साधू न देता आहे का नाही. काय दिलं तुम्ही त्याला? आणि त्याने किती विश्वास सुख दिलं आहे. देव म्हणते खातं माझ्याकडे जा, विश्वास त्याच्याला. पण तुकोबाराय म्हणले देवा इतकं कशाला चांगलं तुला तुम्हाला तुला सगळंच होते. तू गुरु होतो नव्हे रे. नाही जात मी तिकडे. तुला गुरु व्हावं लागेल. मग आपण ते देव हे तुकोबाराय 16 नामदेव आहे आपल्याकडे. बरं दोघे महात्मे, दोन्ही ब्रह्माचे अवतार, दोन्ही भगवंताचे अवतार, पण आपल्या करतात. ते पाऊण 16ने नामदेव राहिले, 16ने तुकोबाराय आपल्या करतात. ते दोघं सारखेच आहेत, त्यात काही फरक नाही. हां.